अजून आले नाहीत, काळजी वाटते यांची. नाही आले आले, या या, आले दोघं आले. आला तुम्ही दोघे? असू दे. ठेव ठेव तिकडेच ठेव. दमला असाल ना, या आतमध्ये या. बसा आरामात. सांगितलं होतं तसं अन्नदान झालं का? हो झालं. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यांनी केलंच असेल. बसा, पाणी देऊ ना? हे घ्या. थांबा. खायचं काय? निशिता, आता काय झालंय? ह्या दोघांनी हे व्रत पूर्ण केलं नाहीये. खोटारडे आहेत हे दोघंही, खोटं बोलतायत. निशिता, ते दोघंही दमलेत, उन्हात ना आलेत. प्लीज त्यांना त्रास देऊ नकोस. उगाच काहीतरी करू नकोस. कौशिकीताई, मी उगाच असं काहीही करत नाहीये. मी फक्त सांगते की हे दोघं खोटं बोलतायत. मला माहितीये ही तारिणी किती मोठी चीटर आहे, म्हणून मी आधीच जाऊन देवळात थांबले होते. मला माहित होतं हे काहीतरी शॉर्टकट मारणार किंवा येणारच नाही, आणि तसंच झालं. हे दोघे आलेच नाहीत. तिकडचा महाप्रसाद संपला, आलेली लोक गेली, पण हे दोघं काही आले नाहीत. अरे गरिबांनो, तिकडे बाहेर कुठे गेलात गरीब शोधायला? हा, अरे 1000-2000 रुपयांमध्ये लोक स्कॅम करतात, ठीक आहे. फ्रीच्या जेवणामध्ये तुम्ही स्कॅम केलात. यांची परत DNA टेस्ट करून घ्यायची. नाही म्हटलं असलं चीप रक्त खांडेकरांचं तर कन्फर्म नसू शकतं. युवराज, तुम्ही अन्नदान केलं नाही? नाही, आम्ही अन्नदान केलं कौशिकीताई. तारिणी, अगं काय कन्व्हिक्शनने खोटं बोलतेस ग तू? म्हणजे मी मूर्ख, मी आंधळी आहे. तुम्ही तिथे आलात, महाप्रसाद दिलात आणि मला दिसलाच नाही, मला काही कळलंच नाही. किती खोटं बोलतेस. तुम्ही दोघं तिथे आलाच नव्हतात, आय नो. हां, नव्हतोच आलो. अरे बाबा, हे तुला कन्व्हिन्स करता येत नसेल, ॲटलीस्ट कन्फ्यूज तरी नको ना करूस. तुम्ही दोघं देवळात अन्नदान करायला गेला होतात की नाही? विचारा, तेवढं सांग ना तू बाबा. आम्ही अन्नदान केलं, पण आम्ही देवळात नाही गेलो. मग नक्की कुठे केलं अन्नदान? आम्ही सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर अन्नदान केलं. ओ गॉड, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर जेवण विकत होतात आणि ते पैसे कमवतात. चीप. करूच शकता ते, चिंदी जोरत आहेत असे इथे. आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. हो, म्हणजे आम्ही सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर अन्नदान केलं, पण अशाच माणसांना केलं ज्यांना त्याची खरंच खूप गरज होती. पण मुळात तुम्ही हॉस्पिटलमध्ये अन्नदान का केलं? देवाच्या नावाने करायचं होतं ना अन्नदान. ते सोडून दुसरीकडे जायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? आम्ही तिथे गेलो कारण तिथे त्या लोकांना अन्नाची गरज होती. अच्छा, मग महाप्रसादासाठी जे येतात त्यांना अन्नाची गरज नसते का? देवळात अन्नदान केलं तर तुम्हाला पाप लागतं? नाही नाही, तसं अजिबात काही नाहीये. आम्ही देवळात जायला निघालो होतो, पण तिथे जात असताना वाटेत आम्हाला एक सरकारी दवाखाना दिसला, ज्याच्या बाहेर खूप माणसं होती जी उपाशी होती. आणि आजूबाजूचे सगळे हॉटेल्सही बंद होते, कारण सगळीकडे सिलेंडरचा खूप प्रॉब्लेम चालू आहे ना, म्हणून. मग आम्हाला असं वाटलं की महाप्रसादाला किंवा भंडाऱ्यासाठी खूप लोक येतात जे अन्नदान करतात. पण खरी अन्नदानाची गरज या अशा ठिकाणी आहे ज्या माणसांना खाजगी दवाखान्याचे उपचार परवडत नाहीत. अशी माणसं सरकारी दवाखान्यात येतात. बरं, सरकारी दवाखान्यात यायचं म्हणजे उपचारासाठी रांगेत उभं राहावं लागतं. पेशंट सोबत जे नातेवाईक आलेले असतात त्यांना सुद्धा खायला वेळ नसतो, ते सुद्धा बिचारे भुकेले असतात. काही काही जणांकडे उपचारासाठी पैसे सुद्धा नसतात, म्हणून ते स्वतःच्या पोटाला चिमटा काढतात. काही काही जण तर हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल नसल्यामुळे हॉस्पिटलच्या बाहेरच्या फुटपाथवर किंवा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उपचार करून घेत असतात. मग अशा माणसांच्या जेवणाचा कोणीच विचार करत नाही. त्यांनी काही खाल्लंय की नाही खाल्लंय हेही आपल्याला माहित नसतं. कितीतरी वेळेला ही माणसं उपाशी पोटी उपचाराची वाट बघत असतात.
मग अशा माणसांना अन्नदान करणं जास्त गरजेचं वाटलं मला. आणि अन्नदान आहे ना ते, देवळात केलं काय किंवा हॉस्पिटलमध्ये केलं काय, अशाच माणसांना करणं गरजेचं आहे ज्यांना त्याची खरंच गरज आहे. म्हणून आम्ही हे केलं. आणि इतकंच नाही, हे सगळं झाल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन देणगी सुद्धा देऊन आलोय. नको तिथे अक्कल चालवायला कोणी सांगितली होती? आपण शब्द दिला होता देवळात, आता काय सांगायचं त्यांना? त्यांना काय कळणार आहे खांडेकरांच्या शब्दाची किंमत काय असते ते? उगाच कुठेतरी हिरोगिरी करायला फुकटचं जेवण वाटून आले. त्यांनी जे केलंय ते योग्य केलंय. बोलली केदारची ताई बोलली. युवराज प्लीज हा. माझ्या मुलावर आवाज चढवायचा नाही हा. शेवटचा सांगतेय, ज्यांनी चुका केल्यात त्यांचं कौतुक केलं जात आहे आणि जे चुका दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना ओरडा खावा लागतोय. पण पद्मिनी काकू, मला नाही वाटत त्यांनी काही चूक केली. मला सांगा, अन्नदानाचा हेतू काय आहे? जो गरजू माणूस आहे, उपाशी माणूस आहे, त्याच्यापर्यंत आपल्याकडनं 2 घास पोहोचावे, बरोबर? मग तो हेतू तर साध्य होतोय ना, मग काय हरकत आहे? पण व्रत असं करत नाहीत, त्यामागे काही कारणं असतात. मला कळतंय पद्मिनी काकू, पण वेळेनुसार व्रत पूर्ण करण्याची पद्धत अपग्रेड होऊ शकते की नाही? म्हणजे तेव्हाचा काळ वेगळा होता, तेव्हाचे हॉस्पिटल्स वेगळे होते, आत्ताचे हॉस्पिटल्स वेगळे आहेत. आत्ता कदाचित तिकडे खूप गरज असेल असं त्या दोघांना वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला. मग त्या निर्णयाचं कौतुक नको करायला? कौशिकीताई, मला तुम्हा दोघांचाही खूप अभिमान वाटतोय. नाही, तुम्ही जे केलं ते अगदी योग्य केलं. हॉस्पिटलमध्ये अन्नाची गरज असू शकते हा विचारही माझ्या डोक्यात येणार नाही आणि तो विचार तुम्हा दोघांच्याही डोक्यात आला. दॅट इज व्हेरी थॉटफुल ऑफ युअर. सिरियसली. ताई, ही कल्पना तारिणीची होती. तारिणी, दिस इज अ व्हेरी गुड डिसिजन. खांडेकरांचं नशीब खूप चांगलं आहे. त्यांना तुझ्यासारखी मोठी सून मिळाली. तू बाहेरच्या माणसांचा इतका विचार करतेस, तू घरच्या माणसांचा सुद्धा तेवढाच विचार करशील, या गोष्टीची खात्री पटली आता मला. अशी मनमानी करून कुटुंब सांभाळता येत नाही. आत्ता तुला ज्यांचा अभिमान वाटतोय ना, उद्या त्यांच्यामुळेच तुला मान खाली घालावी लागणार आहे. असं काही नाही होणार. तुमचा आशीर्वाद असेल ना, तर मी हा मान आणि आपलं कुटुंब दोन्ही सांभाळेन. देताय ना आशीर्वाद?